थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी हा एक लाडू खाल्ला की दिवसभराची एनर्जी हा एक लाडू देतो. म्हणूनच आज मी मेथी आणि डिंक वापरून हे ड्रायफ्रुट्सचे लाडू केले. रेसिपी अगदी सोपी आहे. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण मेथी भाजून घ्यायची आहे. मेथीची ही एक एक्स्ट्रा स्टेप केली की मेथी कडवट लागत नाही. त्यासाठी मी अर्धा कप मेथी भाजून घेतली 2-3 मिनिटं. त्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करून याला 1.5 कप कोमट दुधामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी याचं असंच टेक्स्चर झालेलं आहे. आता ही मेथी छान फुललेली आहे. आता याला भाजून घ्यायचं. थोड्या तुपात 2 ते 3 टेबलस्पून तूप घेऊन यामध्ये ही मेथी छान भाजून घ्यायची आहे. 2-3 मिनिटच भाजायची, पण कमी गॅसवरती मस्त सगळीकडून भाजून घ्यायची. आता ही भाजून झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊ. सोबतच मी इथे काही बिया घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये दोन्ही प्रकारचे तीळ आहे, काळे आणि पांढरे. त्यानंतर मगज बी, जवस बी, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया या सगळ्या थोड्या तुपामध्ये छान मस्त भाजून घेतल्या. चटचट आवाज येतपर्यंत भाजून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये बारीक करायचं. मिक्सरमध्ये बारीक करतानाच मी थोडे मखाने पण इथे घेतलेले आहेत, 1.5 कप, ते पण भाजून यासोबतच बारीक करून घेतलं. आता इथे खोबरं पण किसून घेतलेलं आहे, ते पण छान असं भाजून घ्यायचं. खोबरं रेडीमेड आणायचं नाही किंवा खोबरं किस मिळतं ना, ते नाही आणायचं. त्यामध्ये अजिबात तेलाचा अंश नसतो आणि हे जे लाडू असतात तर यामधून आपल्याला तेल, तूप हे सगळं मिळावं आपल्या शरीरासाठी, हे सगळं आवश्यक असतं थंडीच्या दिवसांमध्ये. म्हणूनच आपल्याला हे लाडू तयार करायचे असतात. तर हे आपण घरी तयार करायचं, छान घरी किसायचं. हे पण मी 2-3 मिनिटं छान किसून घेतलं. सगळे ड्रायफ्रुट्स बारीक करून छान भाजून घेतले. त्यानंतर डिंक फोडून घेतला. तुपामध्ये, भरपूर तुपामध्ये याला आपल्याला डिंक फोडून घ्यायचं आहे आणि इथे मला अर्धा ते पाऊण कप इतकं तूप लागलेलं आहे. एवढ्या तुपामध्ये आपले पूर्ण हे लाडू तयार होतात. इतक्या प्रमाणामध्ये माझे 1.5 किलो लाडू तयार झाले आहे. आता मी 2 कप गूळ घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, थोडंसं गूळ बुडतपर्यंत, आणि 2 तारी पाक तयार केला. आणि हा पाक या सगळ्या जिन्नसमध्ये घातलेला आहे. सगळे ड्रायफ्रुट्स छान मिक्स करून घ्यायचे आहे. या लाडूचा मी लॉंग व्हिडिओ पण केलेला आहे. तुम्हाला तिथल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं प्रमाण पण मिळेल, तर तो नक्की जाऊन बघा. आता मस्त आपले हे लाडू वळून घेऊ आणि आपले हे ड्रायफ्रुट्सचे लाडू तयार आहे. एन्जॉय करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.